सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा संकल्प प्रभावान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः. 24. 6. त्या निश्चयेन दृढ निश्चयाने योक्तव्य हा अभ्यास केला पाहिजे. योग हा योगाचा अनिर्विण्य चेतसा विचलित न होता संकल्प मानसिक तर्क प्रभवान उत्पन्न कामान भौतिक कामाना त्यक्त्वा त्याग करून सर्वान सर्व अशेषतः पूर्णपणे मनसा मनाद्वारे एव निश्चितपणे इंद्रिय ग्रामम संपूर्ण इंद्रिय समूह विनियम्य नियमित करून समंततः सर्व बाजूंनी मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. तात्पर्य: योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चयी असावे आणि विचलित न होता ध्येयाने अभ्यास करावा. मनुष्याला अंतिम यशप्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चयी होऊन योगाभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते. भक्ती योगाबद्दल रूप गोस्वामी सांगतात की उत्साहानिश्चया धैर्यात कर्म प्रवर्तनात संगत्यागास्ततो वृत्तेः षडभिर्भक्तिः प्रसिद्ध्यति. अंतःकरणपूर्वक उत्साह निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्यांचे पालन करून व पूर्णपणे सत्वगुणाने युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे भक्ती योगाचे अनुसरण करू शकतो. उपदेशामृत 3. धैर्याच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरविलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे. एका टिटवीने समुद्र किनाऱ्यावर आपली अंडी घातली होती, परंतु महासागराने आपल्या लाटांबरोबर ती अंडी वाहून नेली. हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितले. समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही, म्हणून तिने समुद्र आटविण्याचा निश्चय केला. तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्यप्राय ध्येयाकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले. तिच्या ध्येयाची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्री विष्णूंचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट गेली. त्याला आपल्या बहिणीबद्दल करुणा वाटली आणि म्हणून तो टिटवीला पाहण्यास आला. लहानशा टिटवीचे ध्येय पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीची अंडी परत देण्यास सांगितले, अन्यथा तो स्वतः समुद्राला आटविण्याचे टिटवीचे काम पत्करेल. यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली. अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली. त्याचप्रमाणे योगाभ्यास, विशेष करून कृष्ण भावनायुक्त भक्तियोग म्हणजे एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल, परंतु जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात, कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात.